हॅलो स्टुडंट्स, आज मी आपणास प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन या लेसनमधील इलिस्ट्रेशन नंबर 1 शिकवणार आहे. चला तर पाहूया इलिस्ट्रेशन नंबर 1 काय आहे. पेज नंबर इलिस्ट्रेशन नंबर 1 पेज नंबर आहे 2.17. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करूया आणि ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला रेशिओ काढायला सांगितलेलं असतं ते आपण बघूया. तर सर्वप्रथम क्वेश्चन रीड करूया. अभिषेक प्रायव्हेट लिमिटेड अंधेरी वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 13th April 2019 टू ॲक्वायर अ रनिंग बिझनेस फ्रॉम 1st January 2019. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. हे सेंटेन्सेस खूप महत्त्वाचं आहे कारण ह्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की एक अभिषेक प्रायव्हेट लिमिटेड अंधेरी ही एक प्रायव्हेट कंपनी तयार झालेली आहे. म्हणजे त्याच्या अगोदर पूर्वी हा एक रनिंग बिझनेस होता. त्या बिझनेसचं रूपांतर अभिषेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये झालेलं आहे. इनकॉर्पोरेट झाली. इनकॉर्पोरेटचा अर्थ आहे तिचं रूपांतर होणे, कंपनीमध्ये रूपांतर होणे. आणि बिझनेस रनिंग बिझनेस म्हणजे एक रनिंग बिझनेस होता. तो बिझनेसचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, कंपनीमध्ये झालेलं आहे. मग त्याने काय केलं, नीट रीड करा बघा. इथं काय सांगितलं, ॲक्वायर केला रनिंग बिझनेस फ्रॉम 1st January 2019. 2019 तो बिझनेस आपण काय केलेला आहे, ॲक्वायर केला आणि त्याचं रूपांतर 30 एप्रिल 2019 कंपनीमध्ये झालं. आता थोडंसं समजून घ्या हे वाक्य काय आहे. एक रनिंग बिझनेस असतो, त्या बिझनेसला खरेदी करते कुठली तरी एखादी कंपनी आणि कंपनी खरेदी करते तेव्हा काय होतं की खरेदी केल्या त्या बिझनेसचं रूपांतर कंपनीमध्ये लगेच होत नाही. कुठल्याही गोष्टीला थोडा वेळ लागतो. तिचं कंपनीमध्ये रूपांतर होण्यासाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. अशा वेळेस वेगवेगळे डॉक्युमेंट्स कलेक्ट करणं, मान्यता प्राप्त करून घेणं, मग ती कंपनी अस्तित्वात येणं, शेअर्स इश्यू करणं वगैरे बऱ्याच गोष्टी असतात आणि ह्या सर्व गोष्टी, ही सर्व प्रोसेस पूर्ण करण्यासाठी थोडासा कालावधी जातो. तर इथं काय झालेलं आहे, 1 जानेवारीला एक रनिंग बिझनेस होता. तो बिझनेस परचेज केला आहे. कधी केला आहे तर 1 जानेवारीला केला आहे आणि तिचं कंपनीमध्ये रूपांतर झालं आहे 30 एप्रिलला. ह्याच्यावरून आपल्याला टाईम रेशिओ काढावा लागतो. टाईम रेशिओ ह्याच्यात निघतो. 1 जानेवारीला बिझनेस होता आणि तो कधीपर्यंत होता तर 30 एप्रिलपर्यंत बिझनेस होता आणि हे इयर असतं ते जानेवारी टू डिसेंबर असतं. आता 31 मार्च 1 एप्रिल टू 31 मार्च असं नसेल. तर आपलं करंट इयर आहे 1 जानेवारी टू 31 डिसेंबर. तर मग इथं काय झालेलं आहे, बिझनेस होता 1 जानेवारीला आणि त्याचं रूपांतर कंपनीमध्ये 30 एप्रिलला झालेलं आहे. म्हणजे ती 30 एप्रिलपर्यंत बिझनेस होता आणि 30 एप्रिलनंतर ती कंपनी अस्तित्वात आली. तर ह्याच्यावरून आपल्याला एक टाईम रेशिओ कॅल्क्युलेट करावा लागतो. तो मी तुम्हाला टाईम रेशिओ कसा कॅल्क्युलेट करायचा ते सांगते. टाईम रेशिओ कसा कॅल्क्युलेट केला जातो बघा, थोडंसं इथं लक्ष द्या. आता इथं बिझनेस कधी होता, 1 जानेवारी 2019. वर्किंग नोटमध्ये करायचं आहे 1 जानेवारी 2019. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 31 डिसेंबर 2019 हे आपलं करंट इयर आहे. मग ह्या इयरला इथं तो बिझनेस होता. 31 जानेवारीला तो बिझनेस होता. त्याचं रूपांतर त्यांनी सांगितलेलं आहे, कन्वर्ट झाली ती 30 एप्रिलला. 13th एप्रिल 2019ला तिचं रूपांतर कंपनीमध्ये झालं. म्हणजे ह्याच्या अगोदर ती एक रनिंग बिझनेस होता. मग तो बिझनेस किती महिने होता बघा बरं. जानेवारीमध्ये होता का तर होता. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. 1, 2, 3, 4 हे 4 महिने ती काय होती, बिझनेस होता. आणि इथून खाली मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत ती कंपनी अस्तित्वात आली.
तिचं रूपांतर कंपनीमध्ये झालं. मग ह्याच्यावरून आपल्याला टाईम रेशो कॅल्क्युलेट करता येतो. टाईम रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा बघा, किती महिने होते बिझनेस? 1 2 3 4 मंथ्स काय होतं? बिझनेस होता. 4 महिने तो काय होता? बिझनेस होता. आणि इथं ती कंपनी अस्तित्वात आली. म्हणजे इथं तुम्ही 4 मंथ्स बिझनेस होता आणि इथं तुमचे बघा 1 2 3 4 5 6 7 8 मंथ्स काय होती? कंपनी होती. म्हणजे रेशो कसा आला? 4:8. आता हे दोघं जण कोणाच्या टेबलमध्ये आहे त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2:1 हा झाला टाईम रेशिओ. टाईम रेशिओ आला तुमचा. इथं मी लिहिते कॅल्क्युलेशन ऑफ टाईम रेशिओ. कॅल्क्युलेशन ऑफ टाईम रेशिओ कसा कॅल्क्युलेट केला समजलं का बघा. हे वर्किंग नोटमध्ये करायचं आहे आणि आपण एक टाईम रेशिओ फाइंड केला. परत एकदा नीट बघा काय सांगितलेलं आहे. अभिषेक प्रायव्हेट लिमिटेड अंधेरी वॉज इनकॉर्पोरेटेड. इनकॉर्पोरेटेड म्हणजे कंपनीमध्ये कन्वर्ट झाली, कंपनीचं सर्टिफिकेट मिळालं. कधी मिळालं सर्टिफिकेट? तुम्ही कंपनी म्हणून आता तुम्ही बिझनेसचं रूपांतर कंपनीमध्ये करू शकता असं सर्टिफिकेट मिळालेलं आहे. म्हणजे ती कंपनी अस्तित्वात आली. इनकॉर्पोरेटेड ऑन 13 एप्रिल 2019 टू ॲक्वायर अ रनिंग बिझनेस फ्रॉम 1 जानेवारी 2019. रनिंग बिझनेस 1 जानेवारीला आपण ॲक्वायर केला आहे, खरेदी केला. ॲक्वायर केला म्हणजे काय केलं? परचेज केला. रनिंग बिझनेस घेतला आणि त्याचं रूपांतर कंपनीमध्ये केलं. पण सर्टिफिकेट मिळण्यासाठी जो वेळ लागलेला आहे तो कालावधी किती महिन्याचा होता? मेमध्ये आपली कंपनी अस्तित्वात आली. म्हणजे 13 एप्रिल म्हणजे किती? एंडिंगला, एप्रिलच्या एंडिंगला, म्हणजे मेपासून ती कंपनी म्हणून 1 मेला ती अस्तित्वात आली. म्हणून इथून पुढं तुमचं हे 8 मंथ्स आणि हे 4 मंथ्स, हे 4:8 मंथ्स हा झाला रेशिओ, टाईम रेशिओ. त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये केलं 1:2 हा झाला टाईम रेशिओ. त्याच्यानंतर पुढं सांगितले द फॉलोइंग इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2019. त्यांनी एक आपल्याला प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे. तर ते 2019 एक इयर एंडिंगचा दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक ह्याचं पोस्टिंग कुठेही करायचं नाही, याचा काय विचार करायचा नाही. परचेजेस ह्याचा विचार करायचा नाही. ह्या ग्रॉस प्रॉफिटचा विचार करायचा नाही. हा ट्रेडिंग अकाउंट दिलेला आहे, सेल्स आणि ग्रॉस प्रॉफिट ह्याचा विचार करायचा नाही. त्याच्यानंतर खाली प्रॉफिट अँड लॉसचा विचार करायचा आहे. आता इथं तुम्हाला मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कोणती नावं अशी दिलेली होती, त्या नावांना कोणत्या रेशोमध्ये डिवाईड करायचं होतं ते शिकवलेलं होतं. तर आता बघा इथं तेच आलेलं आहे. सॅलरी आपण कोणत्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो? तर सॅलरी ही टाईम रेशोमध्ये आपण डिवाईड करतो. कुठला रेशो? टाईम रेशो. आपण आता टाईम रेशो काढला, तो किती होता? 1:2 मध्ये आपण त्याला डिवाईड करणार आहोत. म्हणून मी लिहितं टाईम रेशो. बॅड डेट्स कशामध्ये येतात? तर आता इथं बघा सेल्स रेशोमध्ये येतं. कशामध्ये येतात? बॅड डेट्स रिलेटेड आहेत हे सेल्स रेशोमध्ये. बट इथं आहे ना, हे बॅड डेट सेल्स रेशोमध्ये येणार नाही. त्याला एक ॲडजस्टमेंट खाली दिलेली आहे. ज्याला ॲडजस्टमेंट असते ते ॲक्च्युअल रेशोमध्ये आपण डिवाईड करतो, हे लक्षात ठेवा. म्हणून बॅड डेट्स आहेत हे ॲक्च्युअल रेशोमध्ये डिवाईड होणार आहे. तर सेल्स रेशो म्हणू नका इथं, ॲक्च्युअल. डिबेंचर इंटरेस्ट. डिबेंचर कुठं असतात? डिबेंचर कंपनीमध्ये असतात, म्हणून हे येतं पोस्ट रेशो. डायरेक्टर फीज पोस्ट रेशो. ऑडिट फी पोस्ट रेशो. डिस्काउंट अलाउड सेल्स रेशो. डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी टाईम रेशो. तर हे शिकवलं आहे तुम्हाला, हे तुम्ही लर्न केलं तर तुम्हाला कळणार आहे कोणत्या रेशोमध्ये ते डिवाईड करायचं आहे. इंटरेस्ट ऑन वेंडर. आता इंटरेस्ट ऑन वेंडर आहे ना, हे ॲक्च्युअलमध्ये येतं, कारण ह्याला ॲडजस्टमेंट आहे खाली असते ॲडजस्टमेंट नेहमीच. जर्नल एक्सपेन्सेस टाईम रेशो. पब्लिसिटी चार्जेस जाहिरात खर्च आहे सेल्स रेशो. प्रिंटिंग अँड स्टेशनरी टाईम रेशो. कमिशन टू ट्रॅव्हल्स टू सेल्समन सेल्स रेशो. नेट प्रॉफिटचा विचार करायचा नाही. करतो आपण नेट प्रॉफिटचा विचार, बट नेट प्रॉफिटचा नाही, तर ग्रॉस प्रॉफिटचा विचार. ह्या ग्रॉस प्रॉफिटचा विचार करायचा. हे आहे आपले इन्कम. हे सुरुवातीला येतं, इन्कम आहे हे.
हे सर्व एक्सपेन्सेस आहेत ह्या साईडचे, ह्या साईडचं इन्कम आहे. आणि इथं बॅड डेट्स ह्या साईडला आहेत. याचा मिनिंग आहे बॅड डेट्स रिकवर झाले. याचा मिनिंग काय आहे? बॅड डेट्स रिकवर झाले म्हणजे हे आहे इन्कम. हे आहे इन्कम. तर आता आपल्याला ह्याच्या पुढं बघायचं आहे. हे झाले रेशोमध्ये आपण डिवाइड करणार आहोत. खूप सोपं आहे वाटायला. तर अमाऊंट आपण डिस्ट्रीब्यूट करायची आहे आणि दोन्ही कॉलममध्ये पुट करायची असते. ॲडजस्टमेंट बघूया. ॲडिशनल इन्फॉर्मेशन. द इयरली टर्नओव्हर अमाऊंटेड टू ₹3 लाख. इयरली मीन्स काय? तर 1 वर्षाचे, पूर्ण इयरचे टोटल सेल्स. टर्नओव्हर मीन्स सेल्स. टर्नओव्हर म्हणजे सेल्स. अमाऊंटेड टू ₹3 लाख ऑफ विच सेल्स अप टू 1 मे 2019 वेअर ₹1 लाख. बुकमध्ये मिस्टेक आहे, प्रिंटिंग मिस्टेक. तर तिथं 1 लाख रुपये आहेत. तर तुम्ही बघा टाईम रेशो आपण काढलेला होता. 1 मे पासून त्यांनी सांगितलं 1 मे पासून जे सेल्स होते 1 मे पासून 1 लाख रुपये. बघा आता मी परत एकदा सेल्स रेशो कॅल्क्युलेट करते इथं. सेकंड कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स रेशो. सेल्स रेशो फाईंड कसा करायचा? सेम तसाच. 1 जानेवारी 2019 ब्लू पेननी करते. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 31 डिसेंबर 2019 हे आपलं करंट इयर आहे. आणि त्यांनी सांगितलं इथं 1 मे 2019 त्यांनी पहिली ॲडजस्टमेंट सांगितली. पूर्ण इयरचे सेल्स, टोटल सेल्स. बघा आता इथं नीट समजून घ्या. इथले जे पूर्ण इयरचे जे सेल्स आहेत टोटल सेल्स, त्याला आपण म्हणू टोटल सेल्स 3 लाख होते. किती होते? 3 लाख. विजिबल आहे का बघा? टोटल सेल्स 3 लाख होते. टोटल सेल्स किती होते? 3 लाख होते. अप टू लिहिलेलं आहे. अप टू म्हणजे पर्यंत. ते क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे. अप टू 1 मे 2019 वेअर ₹1 लाख. वेअर रुपीज किती? 1 लाख आहे. हे लक्षात ठेवा. तिथं 1 लाख करून ठेवा. तर मे पर्यंतचे जे सेल्स होते ते 1 लाख होते. मे पर्यंत म्हणजे इथपर्यंत. 1 मे पकडायचा नाही. इथपर्यंतचे सेल्स 1 मे पर्यंत किती होते? 1 लाख होते. टोटल सेल्स 3 लाख आहेत. 3 लाख आहेत. म्हणजे मग सांगा आता इथं ह्या महिन्याचे किती सेल्स असतील? तर 3 लाखमधून 1 लाख मायनस करायचा. तर कंपनीचे सेल्स आहेत 2 लाख. ह्याच्यावरून आपला सेल्स रेशो निघतो 1:2. हा 1 बघा इथं कसं येईल माहिती आहे का? खाली दाखवते तुम्हाला. 1 लाख to 2 लाख. ह्या 5 झिरोला हे 5 झिरो गेले. 1:2 सेल्स रेशो. सेल्स रेशो पण 1:2 आला आणि टाईम रेशो पण 1:2 आला. टाईम रेशो पण 1:2 आलेला आहे. बट सेम येत नाही. ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सेम रेशो आलेला आहे. टाईम रेशो पण 1:2 आणि सेल्स रेशो पण 1:2. तर ह्याच्यावरून आपण काय केलं? ह्या ॲडजस्टमेंटवरून सेल्स रेशो फाईंड केला. इथून आपण टाईम रेशो फाईंड केला. इथून आपण सेल्स रेशो फाईंड केला. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे द परचेज कन्सिडरेशन वॉज सेटल्ड ऑन जून 13, 2019. परचेज कन्सिडरेशन म्हणजे जो रनिंग बिझनेस तुम्ही खरेदी केला कंपनीनं त्याच्या बदल्यात जे पैसे द्यायचे असतात ते पैसे बघा इथं सांगितलेलं आहे. द परचेज प्राईस वॉज ॲग्रीड ॲट ₹90,000 पेएबल इन इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. त्यांनी काय केलं? परचेज प्राईस होती म्हणजे खरेदीची किंमत ती
90,000 रुपयाला तुमचा रनिंग बिझनेस परचेज केलेला आहे आणि ते पैसे तुम्हाला शेअरच्या स्वरूपात दिले आणि ते कधी दिले तर परचेज कन्सिडरेशन ऑर सेटल्ड ऑन 13 जून, 30 जूनला पैसे दिलेत. हे लक्षात घ्या. आता किती तारखेला पैसे दिलेत? 30 जूनला दिलेत. म्हणजे तोपर्यंत त्यांनी तुम्हाला पैसे दिले नाहीत. तुम्ही रनिंग बिझनेस असाल तर कंपनीनं तोपर्यंत त्या बिझनेसमनला पैसे दिलेले नाहीत, 90,000 रुपीज दिलेले नाहीत. मग काय करायचं आहे तर इथं आपल्याला परत वर्किंग नोट करायची आहे आणि ती वर्किंग नोट इथं आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट वेंडर ही 3 नंबरची वर्किंग नोट आपल्याला करायची आहे. तर मग इथं काय करायचं आहे ह्या वर्किंग नोटमध्ये आपला बिझनेस जो आहे तो कोणत्या तारखेला त्यांनी परचेज केलेला आहे ते बघायचं आहे. म्हणजे इथं त्यांनी असं सांगितलेलं आहे जो बिझनेस होता तो 1 जानेवारीला परचेज केला आणि त्याचं रूपांतर 30 एप्रिलला कंपनीमध्ये झालं. तर मग त्याने काय केलं, जी परचेज प्राईस होती 90,000 ती कधी पे केली तर 30 जूनला पे केलेली आहे. 30 जूनला ती पे केलेली आहे. मग इथं काय विचार करायचा आहे आपल्याला, 30 जूनपर्यंत किती महिने त्यांनी आपलं 90,000 रुपये वापरले, 90,000 रुपीज किती मंथ्स यूज केले. 1 जानेवारी 2019, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलाई, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2019, 31 डिसेंबर हे आपलं करंट इयर आहे. तर त्याने असं इथं क्वेश्चनमध्ये सांगितलं परचेज कन्सिडरची जी प्राईस होती ती डिस्चार्ज केली 30 जूनला. 13 जून 2019ला त्यांनी ती परचेज प्राईसची अमाऊंट डिस्चार्ज केली. म्हणजे त्याने आपले 90,000 रुपये किती महिने यूज केले बघा. 1, 2, 3, 4, 5, 6 मंथ यूज केले 90,000 रुपीज. 6 मंथ यूज केले. मग काय करायचं आहे, 6 महिने यूज केले त्यांनी आपले 90,000 रुपये. तर मग आपण त्याच्यावरून कॅल्क्युलेट करायचं. इंटरेस्ट टू वेंडोर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आपण घेतलं आहे कारण ते ॲडजस्टमेंट आहे म्हणून ॲक्च्युअल रेशो म्हणायचं आहे. 1,500 आहे. तर आता हे 1,500 6 मंथचं इंटरेस्ट आहे. क्वेश्चनमध्ये ऑलरेडी गिवन आहे 1,500 हे इंटरेस्ट आहे इंटू बघा इथं 6 मंथ्ससाठी 6,000 आहे. म्हणजे 6 महिन्याला ही रुपीज आणि इथं मंथ. 6 मंथला 1,500. तर एका महिन्याला किती, इथं क्वेश्चन मार्क लिहायचा. ह्याला उलटं करायचं आहे, उलट रेसिप्रोकल करायचं. बघा आपण ह्याला रेसिप्रोकल करू म्हणजे कसं येईल, 1 वर जाईल आणि 6 खाली येतील इंटू 1,500. 6ने ह्याला डिवाइड केलं तर किती येतं आहे बघा. 6 2 जा 12, 250 येतं आहे. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 5 जा 30 आणि 0 जा 0. 250 पर मंथ. 250 रुपये एका महिन्याला. कारण आपण इथं एका महिन्याला किती असं क्वेश्चन विचारलेला आहे. 1,500 रुपये 6 महिन्याला. तर एका महिन्याला किती इंटरेस्ट, तर एका महिन्याला 250 रुपये इंटरेस्ट आहे. 250 रुपीज. बट इथं कंपनी कधी अस्तित्वात आली आणि ती इनकॉर्पोरेट कधी झाली. तर आता इथं नीट विचार करायचा आहे. कंपनी आपली बघा इथं जानेवारीमध्ये ती अस्तित्वात होती, बिझनेस होता तो 30 एप्रिलला 31 एप्रिल 2019ला ती कंपनी झाली. म्हणजे इथपर्यंत तो रनिंग बिझनेस होता. इथपर्यंत रनिंग बिझनेस होता. म्हणजे किती महिने बिझनेस होता, 1 2 3 4 मंथ्स. आणि कंपनीमध्ये किती आहे, 30 जूनला इंटरेस्ट दिलं आहे म्हणजे 1 2 2 महिने. म्हणजे रेशो येईल 4:2. जे व्हेंडोर इंटरेस्ट आहे ते 4:2 मध्ये डिवाइड करायचं आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2:1 हा झाला त्याचा रेशोमध्ये आपल्याला
इंटरेस्ट डिवाइड करायचा आहे. म्हणजे ह्या तुम्ही हा रेशो नाही काढला तरी चालेल. बघा आता तुम्हाला अजून एक लॉजिक सांगते. एका महिन्याला किती आहे 250 रुपये. 4 महिने तो रनिंग बिझनेस होता. 250 इंटू 4 केलं म्हणजे इंटू 250 केलं. 250 इंटू केलं तर किती येतं आहे आन्सर बघा. 25 चोक 100 1000 आणि 2 इंटू 250 केलं तर आन्सर किती येते. 25 दुनी 50 500 रुपये. तर 500 रुपये आहे हे इनकॉर्पोरेशन म्हणजे पोस्टला जाईल आणि 1000 रुपये तुमचं प्रीला जाईल. प्रीला समजलं का बघा. परत एकदा दाखवते. आपला इथं जी बिझनेस होता तो किती महिने होता. 1 2 3 4 4 महिने होता म्हणून इंटू 4 मंथ्स म्हणजे झालं 250 इंटू 4 मंथ्स 1000. हे प्रीला येणार कारण प्री म्हणजे जेव्हा ती प्री इनकॉर्पोरेशन रेशन आणि 250 पर मंथ आहे ना इंटू किती महिने ती कंपनी होती. 1 2 1 2 महिने ती कंपनीमध्ये होतं. 2 मंथ्स म्हणजे आले इथं 500 रुपीज. हे झाले पोस्ट इनकॉर्पोरेशन. पोस्ट इनकॉर्पोरेशन. आता कळालं का बघा. तर मग इंटरेस्ट वेंडर प्रीला येणार आहे 1000 आणि पोस्टला येणार आहेत 500 रुपीज. ही झाली आपली वर्किंग नोट. त्याच्यानंतर त्यांनी नेक्स्ट ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे. बॅड डेट्स ऑफ ₹300 रिलेटेड टू सेल्स इफेक्टेड आफ्टर इनकॉर्पोरेशन. आफ्टर म्हणजे नंतर. इनकॉर्पोरेशन नंतर ते 300 रुपीज बॅड डेट्स झाले. हे बॅड डेट्स रिकवर आहेत हे लक्षात ठेवा. हे रिकवर आहेत म्हणजे मिळालेले आहेत आपल्याला. आणि हे बॅड डेट्स झाले 300 रुपये. पण कधी झाले. कंपनी अस्तित्वात आल्यानंतर. आफ्टर लिहिले. आफ्टरचा मिनिंग आहे कंपनी अस्तित्वात आल्यानंतर 300 रुपीज बॅड डेट झाले. कुणीतरी बुडवले. मग आता हे कुठे येईल तर हे पोस्टला येईल. 300 रुपीज कुठे येतील. पोस्टला येतील. हे 300 रुपीज वर नाही येते. हे वरचे बॅड डेट्स होते ना 1500 बघा. वर 1500 रुपये होते त्यातले 300 रुपये कुठं जाणार आहेत तर हे ॲक्च्युअलमध्ये आलं कारण ह्याला ॲडजस्टमेंट होती. तर 300 रुपीज पोस्टला 1500मधून 1500मधून 300 रुपीज मायनस करायचे. जे अमाऊंट येईल ती येणार आहे प्रीला. समजवते मी. नंतर बघा पुढं सांगितलं आहे अँड रिकव्हरी ऑफ बॅड डेट्स वॉज इन रिस्पेक्ट टू डेप्ट रिटर्न ऑफ ड्युरिंग 2017. म्हणजे राईट ऑफ झालेले होते ते. रिटर्न ऑफ किंवा राईट ऑफ म्हणतात त्याला. बुडलेले होते 2017ला. 2017ला तुमचे कुणीतरी पैसे बुडवलेले होते 2000 रुपीज. ते आत्ता रिकवर झाले 2019ला. तर ते इन्कम आहे म्हणून ते इन्कमला जाईल. तुम्हाला मिळालेत पैसे. मिनिंग समजलं का बघा. आता आपण ॲन्सर सॉल्व करायला सुरुवात करायची आहे. तर आता ॲन्सर सॉल्व करताना वर्किंग नोट जवळ ठेवायचे आहेत आणि मग पोस्टिंगला सुरुवात करायची. पोस्टिंगला सुरुवात करताना सर्वात प्रथम ग्रॉस प्रॉफिटपासून सुरुवात करायची आहे. आणि ग्रॉस प्रॉफिट नेहमी सेल्स रेशोमध्ये डिवाइड करायचा. आणि हे बॅड डेट्स हे रिकवर झालेले आहेत. आणि कधी ही कोणाचे बॅड डेट्स होते तर बिझनेसचे होते आणि बिझनेसचे रिकवर आहे म्हणून ते प्रीला येईल. तर कॅल्क्युलेट क्वेश्चन ड्रॉ करताना पहिलं वर लिहायचं आहे इन द बुक्स ऑफ अभिषेक प्रायव्हेट लिमिटेड अंधेरी. नंतर स्टेटमेंट शोईंग प्रॉफिट प्रायर टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2019. हे नाव लिहायला चुकवू नका. नावं व्यवस्थित लिहा. अकाउंटची आखायला चुकवू नका. तर बघा इथं पर्टिक्युलरचा कॉलम एक आहे. त्याच्यानंतर बेसिक ऑफ लोकेशन आहे. त्याच्यानंतर रेशो म्हणजे आपण सेल्स रेशो टाईम रेशो वगैरे ॲक्च्युअल वगैरे इथं लिहायचं आहे. नंतर आहे टोटल. नंतर प्री इनकॉर्पोरेशन त्याच्यामध्ये 2 कॉलम येतात. प्री इनकॉर्पोरेशनमध्ये एक्सपेन्सेसचा एक कॉलम येतो आणि इन्कमचा एक येतो.
पोस्ट इनकॉर्पोरेशन येतं, त्याच्यामध्ये 2 कॉलम येतात, एक एक्सपेन्सेस आणि एक इन्कम, खर्च आणि इन्कम, खर्च आणि इन्कम. तर हे झाले आपलं अकाउंट घेण्याची पद्धत. तर इथं पर्टिक्युलर्समध्ये काय लिहायचं असतं, फक्त त्यांची नावं लिहायची असतात, बाकी काय लिहायचं नसतं. तर मग सर्वात प्रथम आपण सुरुवात करायची आहे इन्कमपासून. आपला जो प्रॉफिट अँड लॉस असतो, जसा की आपण पूर्वी टी टाईपमध्ये लिहायचो, टी टाईपमध्ये आपण पूर्वीचे जे आपले अकाउंट प्रॉफिट अँड लॉस असा असायचा टी टाईपमध्ये. तर ह्या साईडला तुमची डेबिट साईड असायची, ह्या साईडला तुमची क्रेडिट साईड असायची. आता ती फक्त व्हर्टिकल फॉर्ममध्ये लिहायचं आहे, बाकी काय करायचं नाही. तर इथं थोडंसं लक्षात घ्या, मी आता कसं सॉल्व करते. तर सर्वात प्रथम ग्रॉस प्रॉफिट घ्यायचं आहे. सुरुवात कुठून करायची, ग्रॉस प्रॉफिट. तर थोडंसं आता काळजीपूर्वक इथं बघायचं आहे. ग्रॉस प्रॉफिट वगैरे लिहिताना टू बाय वगैरे काय लिहायचं नाही. तर इथं लिहायचं ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट आहे 90,000. किती आहे बघा, 90,000. तर इथं येईल 90,000 टोटलमध्ये. बेसिस ऑफ लोकेशनमध्ये काय येईल, तर सेल्स रेशो. कुठला रेशो आहे, सेल्स रेशो किती आहे सेल्सचा बघा, आपण कॅल्क्युलेट केलेला आहे इथं सेल्स रेशो. सेल्स रेशो आपला आलेला आहे 1:2. 1:2 हा सेल्स रेशो आलेला आहे, म्हणून मी इथं लिहिणार आहे सेल्स रेशो 1:2. आता काय करायचं आहे, 1:2 मध्ये 90,000 हे जे प्रीचा कॉलम आहे ह्याच्यामध्ये डिवाइड करायचं आहे. हे इन्कम आहे, इन्कमच्या कॉलममध्ये पुट करायचं आहे आणि पोस्टच्या कॉलममध्ये इथं येईल इन्कमच्या साईडला. तर मग मी 90,000 काय करणार बघा, 90,000 ग्रॉस प्रॉफिट आहे. ग्रॉस प्रॉफिट 90,000 इंटू 2:1 मध्ये मी डिवाइड करणार आहे. हा आहे सेल्स रेशो. सेल्स रेशोमध्ये मग 2 × 2 डिवाइड बाय 3. 3 3 जा 9, किती येते बघा, 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3,000 × 2, 30,000 × 2, 60,000 आणि 30,000 प्रीला आणि पोस्टला. हे इन्कम आहे, हे पण इन्कम आहे. प्रीला 60,000, पोस्टला 30,000. म्हणून मी इन्कमच्या कॉलममध्ये इथं लिहिले 60,000 आणि इथं लिहिले इन्कमच्या कॉलममध्ये 30,000. एक्सपेन्सेसच्या कॉलममध्ये अमाऊंट पुट करायची नाही. त्याच्यानंतर आहे बॅड डेट्स. आपले इन्कम आहे ना बॅड डेट्स, मग रिकव्हरी ऑफ बॅड डेट्स. आता बॅड डेट्स कसे आहेत, तर ॲक्च्युअल आहेत, कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे म्हणून ॲक्च्युअलला रेशो नसतो म्हणून इथं डॅश. अमाऊंट किती होती बघा, आता इथं क्वेश्चनमध्ये नीट बघा 2,000 आहे आणि 2,000 कधीचे आहेत, 2,000 रुपीज तर प्रीचे आहेत. प्रीचे कसे, कारण जेव्हा बिझनेस होता 2017ला, 2017ला तो बिझनेस होता, त्याची रिकव्हरी आत्ता झाली, म्हणजे बिझनेसचे बुडालेले पैसे मिळालेत, कंपनीचे नाही, म्हणून हे प्रीला येतील. इन्कमला इथं 2,000 रुपीज, पोस्टला नाही. तर आता काय करायचं आहे, ह्याची टोटल करायची आहे आपल्याला खाली. तर टोटल करताना फक्त ह्या कॉलमची टोटल करायची आहे 92,000. एवढंच इन्कम आहे आपलं, म्हणून ह्याची टोटल आली 92,000. ह्याला डबल अंडरलाईन करायची. ह्या साईडची टोटल आहे 30,000, ह्याला डबल अंडरलाईन करायची. हे झालं आपलं इन्कम साईड, ही झाली आपली इन्कम. आता एक्सपेन्सेसची साईड आपण खाली पुट करायची आहे. तर त्याच्या खाली मग आपल्याला लिहायचं नाही काय, डायरेक्ट पोस्ट करायला सुरुवात करायची. टू बाय वगैरे नाही. तर पहिलं आहे सॅलरी, मग इथं येईल सॅलरी. आता सॅलरीच्या पुढं आपण काय लिहिलं आहे, टाईम रेशिओ, कारण तुम्हाला मी शिकवलं आहे कशामध्ये त्याला डिवाइड करायचं आहे, टाईम रेशिओमध्ये. तर इथं लिहायचं टाईम रेशो किती होता, तो 1:2च होता. अमाऊंट किती आहे, तर इथं दिली बघा 12,000. किती आहे, 12,000.
12,000 आपल्याला डिवाइड करायचे आहे 1:2 मध्ये. सेम तसंच सॅलरी 12,000 इंटू 2/3. 3 4 जा 12, 3 2 जा 8,000 आणि 4 1 जा 4. हे आपण कशात डिवाइड केलं? 2:1 टाइम रेशो. हे जाईल प्रीला आणि हे जाईल पोस्टला. तर मी इथं अमाऊंट पुट करणार आहे 8,000 एक्सपेन्सेसच्या कॉलममध्ये. आता नीट लक्ष देऊन बघा, आता इन्कमच्या नाही, एक्सपेन्सेसच्या कॉलममध्ये इथं 4,000 सॅलरी नंतर कोणता एक्सपेन्सेस आहेत? बॅड डेट्स. तर बॅड डेट्सची अमाऊंट किती आहे बघा? 1,500. इथं म्हणायचं ॲक्च्युअल का? कारण ह्याला ॲडजस्टमेंट आहे, इथं रेशो नाही. अमाऊंट आहे त्याची ॲक्च्युअल बॅड डेटची अमाऊंट आहे 1,500. आता नीट बघा, मी तुम्हाला आत्ताच कॅल्क्युलेशन सांगितलेलं होतं. 1,500 आहे बघा. त्याने ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे? तर बॅड डेट्स 300 रिलेटेड टू सेल्स इफेक्टेड टू आफ्टर इनकॉर्पोरेशन होण्याच्या अगोदर तिचे, म्हणजे इनकॉर्पोरेशन झाल्यानंतर 300 रुपये बॅड डेट झालेत. म्हणजे मग बघा इथं 1,500 रुपये आहेत बॅड डेट्स. ॲक्च्युअल रेशिओ 300 रुपये आफ्टर इनकॉर्पोरेशन. म्हणजे किती होते? टोटल होते 1,500 रुपये. मग थांबा एक मिनिट. टोटल होते बॅड डेट्स 1,500 रुपीज. त्यातले 300 रुपये पोस्टचे आहेत. म्हणजे राहिले किती? 1,200. हे झाले प्रीचे. समजतंय का बघा? प्रीला येणार आहेत 1,200 रुपीज. प्रीला येणार आहेत 1,200 रुपीज आणि पोस्टला येणार आहे 300 रुपीज. एक्सपेन्सेसच्या कॉलममध्ये पुट करायचं आहे. हे सगळे आता एक्सपेन्सेस आहेत. त्याच्यानंतर आहे डिबेंचर इंटरेस्ट. डिबेंचर कुठं असतात? कंपनीमध्ये असतात. काय बिझनेसमध्ये? कंपनीमध्ये. मग इथं म्हणायचं आहे पोस्ट रेशो. पोस्ट रेशोला रेशो नाही, जेवढी पण अमाऊंट दिलेली आहे, गिवन अमाऊंट 2,500 आहे, ही सगळीच्या सगळी कुठं जाणार आहे? पोस्टच्या कॉलममध्ये जाणार आहे. पोस्टचा कॉलम बघा इथं आहे. पोस्टमध्ये जातील 2,500. प्रीला डॅश इथं होते 2,500. टोटलच्या कॉलममध्ये 2,500. प्रीला काहीच नाही, पोस्टला 2,500. एक्सपेन्सेसचा कॉलम आपण पुट करतो हे लक्षात ठेवा, इन्कमच्या कॉलममध्ये लिहायचं नाही. त्याच्यानंतर डायरेक्टर्स फीज इथं दिलेलं आहे. डायरेक्टर्स फीज, त्याच्या खाली डायरेक्टर्स फीज. पोस्ट रेशो इथं डॅश. अमाऊंट किती होती बघा? डायरेक्टर्स फीज, डायरेक्टरची फीजची अमाऊंट आहे 2,400 टोटलच्या कॉलममध्ये. प्रीला डॅश, पोस्टला 2,400 रुपीज एक्सपेन्सेसच्या कॉलममध्ये. त्याच्यानंतर आहे ऑडिट फीज. मला जरा लिहिता येईना झालं आहे व्यवस्थित. ऑडिट फीज ती पण जाणार आहे पोस्टलाच, कारण पोस्टमध्ये कंपनीचा आपण ऑडिट करतो. ऑडिट फीज आहे 3,100 टोटलच्या कॉलममध्ये. इथं डॅश, इथं 3,100 आणि प्रीच्या कॉलममध्ये डॅश, 3,100 पोस्टच्या कॉलममध्ये जातील एक्सपेन्सेसच्या कॉलममध्ये. डिस्काउंट अलाउड, त्याच्यानंतर आहे डिस्काउंट अलाउड. सेल्स रेशो, कारण सेल्स रिलेटेड असतो. सेल्स रेशो पण आपला 1:2 आहे.
तर डिस्काउंट अलाउडची अमाऊंट किती आहे बघा आणि ते आपल्याला डिवाइड करायचे आहे रेशिओमध्ये. तर मी तुम्हाला वर्किंग नोटमध्ये दाखवते. डिस्काउंट अलाउड सेल्स रेशिओ 1:2. 1:2. डिस्काउंट अलाउड अमाऊंट किती आहे बघा डिस्काउंट अलाउडची 1800. 1800 इंटू ह्या रेशिओमध्ये डिवाइड करायचे आहे 1/3. थांबा एक मिनिट. रेशिओ किती आहे सेल्स रेशिओ 1:2. ठीक आहे. 3 6 18 0 0 600 आणि 6 2 12 1200. किती अमाऊंट आली 600 प्रीला, पोस्टला 1200. अमाऊंट होती टोटल 1800. इथं येईल 600 एक्सपेन्सेसच्या कॉलममध्ये 600, ह्या एक्सपेन्सेसच्या कॉलममध्ये 1200. त्याच्यानंतर नेक्स्ट रेशो नेक्स्ट अमाऊंट आहे डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. पोस्टला जाती अमाऊंट, इथं डॅश अमाऊंट आहे त्याची 12,000 12,000. सगळीच्या सगळी जाणार आहे 12,000. इथं 12,000 आहे नीट बघा. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन वेंडर इंटरेस्ट ऑन वेंडर्स ॲक्च्युअल तर डॅश अमाऊंट आहे 1,500. 1,500 रुपीज आहे. मग वेंडरचं मी इथं केलेलं आहे. इंटरेस्ट ऑन वेंडर आपण केलेलं होतं. कसं केलेलं होतं बघा, परत एकदा दाखवते तुम्हाला. इंटरेस्ट ऑन वेंडर कसं करायचं आहे ते. एक मिनिट. वेंडर्स आता हे कसं करायचं आहे तर बघायचं आहे त्यांनी व्याज किती इथं सांगितलेलं आहे बघा क्वेश्चनमध्ये. परत एकदा सांगते रिपीट. द परचेज कन्सिडरेशन वॉज सेटल्ड ऑन 13 जून 2019. आपलं इयर कधी चालू झालेलं आहे 1 जानेवारीला 2019. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून. 30 जून 2019ला 13 जून 2019ला वेंडोरला म्हणजे त्या जे बिझनेसचा ओनर होता त्या ओनरला आपण 1,500 रुपीज इंटरेस्ट पेड केलेला आहे. 1,500 रुपीज इंटरेस्ट पेड केलं. मग आता इथं बघायचं आहे किती महिने होते 1,500 रुपीज 6 मंथ. बघा बरं किती महिने 1 2 3 4 5 6. 6 महिन्यासाठी 1,500 रुपीज. तर एका महिन्याला किती इथे क्वेश्चन मार्क विचारायचा. हे रुपीज होते, हे मंथ होते. ह्याला असा एक बॉक्स तयार करायचा
आणि इथं ह्याला रेसिप्रोकल करायचं, 1 वर जाईल, हा 1 वर डिवाइड बाय 6 इंटू 1500, अमाऊंट आली 2250 पर मंथ एका महिन्याला. कारण आपण इथं विचारले एका महिन्याला किती व्याज, तर एका महिन्याला 250 रुपीज इंटरेस्ट. तर मग बघा बरं इथं कंपनी किती महिने अस्तित्वात होती, तर कंपनीचं इनकॉर्पोरेशन झालेलं आहे 13 एप्रिल 2019ला. म्हणजे तोपर्यंत तो बिझनेस होता, इथपर्यंत बिझनेस होता. मग किती महिने बिझनेस होता, 1 2 3 4 मंथ्स बिझनेस होता. आणि कंपनी किती महिने होती, तर 2 महिने, म्हणजे 2 महिने 2 मंथ्स काय होती, ती कंपनी होती. आणि हा होता बिझनेस. मग काय करायचं आहे, हे 4 इंटू एका महिन्याला 250 रुपये, तर 4 महिन्याला किती इंटू करायचं आहे, 25 चोक 100, 1000 रुपीज प्रीला. आणि 2 इंटू 2250 500 रुपये, 500 रुपीज पोस्टला. तर इंटरेस्ट ऑन वेंडर समजलं असेल, तर मी इथे इंटरेस्ट ऑन वेंडरचे अमाऊंट टाकते. 1500 होते, प्रीला आलेले आहेत 1000 रुपीज, पोस्टला आलेले आहेत 500 रुपीज. त्याच्यानंतर आहे जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस टाइम रेशो. टाइम रेशो पण आपला 1:2 चालेला आहे. अमाऊंट आहे 2400. जनरल एक्सपेन्सेस 2400. टाइम रेशो. टाइम रेशो आहे 1:2. 2400 इंटू 1/3 800 आणि 1600. इथे येतील 800 आणि इथे येतील 1600. समजतंय का बघा, मी इथं कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. तुम्हाला समजतंय का, चेक करा एकदा. की तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मला सांगा, नाही समजलं तर मी तुम्हाला करून देईन परत. त्याच्या पुढं नेक्स्ट आहे जनरल एक्सपेन्सेस. नंतर पब्लिसिटी चार्जेस. पब्लिसिटी चार्जेस हे काय आहेत बघा, पब्लिसिटी चार्जेस म्हणजे जाहिरात खर्च. सेल्स रेशो पण 1:2 आहे. अमाऊंट दिलेली आहे पब्लिसिटी चार्जेस 12,000 आपण डिवाइड करायचे आहे. सेम, फक्त इथं तुम्हाला डिवाइड करता आलं पाहिजे. पब्लिसिटी चार्जेस 1:2 सेल्स रेशो. अमाऊंट आहे त्याची पब्लिसिटी चार्जेस 12,000 इंटू 1/3 3 4 12 4,000 इंटू 2 8,000 4,000 आणि 8,000. पब्लिसिटी चार्जेस. त्याच्यानंतर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. टाइम रेशो 1:2. अमाऊंट आहे त्याची 4,800. हे पण तसंच डिवाइड करायचं आहे.
प्रिंटिंग अँड स्टेशनरी टाईम रेशो 1:2. अमाऊंट किती आहे बघा 4800 इंटू 1/3. 3 1 जा 3, 3 6 जा 18, 1600, 3200. तर अमाऊंट आहे 1600, 3200. समजतंय का बघा. त्याच्या पुढं आहे कमिशन अँड ट्रॅव्हलिंग, कमिशन्स टू ट्रॅव्हल एस सेल्समन. कमिशन टू ट्रॅव्हलिंग सेल्समन. सेल्स रेशो, कारण सेल्सशी रिलेटेड आहे. सेल्स रेशो 1:2. अमाऊंट आहे त्याची सेल्समनची 6000 रुपीज. 6000 डिवाइड करायचे आहेत. कमिशन टू सेल्समन. ट्रॅव्हलिंग सेल्समन. रेशो येणार आहे सेल्स रेशो 1:2. अमाऊंट आहे त्याची सेल्समन ट्रॅव्हलिंगची 6000 रुपीज इंटू 1/3. 3 2 जा 6, 2000 आणि 4000. 2000 अँड 4000. तुम्ही कॅल्सीचा उपयोग करू शकता, तुम्हाला कॅल्सी अलाउड आहे. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट कुठेही घ्यायचा नाही, तो आपोआप येतो. नेट प्रॉफिट आपला 30,000 रुपये यायला पाहिजे, तो येईल. आता आपला क्वेश्चन संपलेला आहे. आता आपण क्लोज कसं करायचं ते बघणार आहोत. आता क्लोज करायचं आहे. वर्किंग नोट्स खूप आहेत, तुम्ही कॅल्सीचा उपयोग करू शकता. बट माझी एक मिस्टेक झालेली आहे. तो 1:2 होता, मी चुकून 2:1 मध्ये डिवाइड केलं आहे. तर इथं 4 येईल, 4000 आणि इथं 8000 येईल. बाकी सगळं बरोबर आहे माझ्या मते. आता आपण क्लोज करूया. क्लोज करताना सर्वात प्रथम बघायचं, ही इन्कम साईड आहे आणि हे 2000 इथं लिहायचे राहिले. 2000 ॲक्च्युअल प्रीला जातात, ते इन्कम आहे. तर ह्या साईडची टोटल किती होती बघा. ह्या साईडची टोटल करायची राहिली होती माझी, मी केली. प्रीचे होते 2000 रुपीज, ॲक्च्युअल बॅड डेट्स रिकवर झालेले. तर ते असे झाले 62,000. ही टोटल इन्कमची आहे. 30,000 ही टोटल पोस्टच्या इन्कमची आहे. ही प्रीच्या इन्कमची, ही पोस्टच्या इन्कमची. तर आता बघा, मी थोडंसं रेड पेनने तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, ह्या प्रीच्या इन्कमची टोटल करायची. आपण प्रीच्या इन्कमची टोटल करू. किती आले बघा. थोडी जागा सोडायला लागेल मला, थांबा इथं करते. सगळ्याची टोटल बघा. आता इथं प्रीची टोटल पहिली, सगळ्यात पहिली प्रीची टोटल आहे. इथं इनकॉर्पोरेशनला पण थोडंसं सेल्स रेशो माझा डिवाइड करायला चुकलेला आहे. इथं 1:2च्या ऐवजी 2:1 मध्ये मी डिवाइड केलं, तर इथं 3000 येणार आहे, 30,000 आणि इथं 60,000 येणार आहे. थोडीशी मिस्टेक झालेली आहे. इथे 60,000 आणि इथे 32,000. थोडंसं करेक्शन करा, थोडीशी मिस्टेक झाली, चुकून झालं. 1:2च्या ऐवजी मी 2:1 मध्ये डिवाइड झालं. तर आता आपण काय करू, याची टोटल बघा किती आली. 32,000.
32,000 ह्याला अंडरलाईन करायची. आता ही एक्सपेन्सेसची टोटल करायची. एक्सपेन्सेसची टोटल किती येते माहिती आहे का? 19,200. तुम्ही कॅल्सीवर करू शकता. 19,200. आता मी काय करते बघा, 32,000मधून 19,200 रुपीज मायनस करायचे. नेट प्रॉफिट फाइंड करते मी. 32,000मधून मायनस 19,200 केले तर अमाऊंट येते 12,800. हा झाला आपला नेट प्रॉफिट. समजतंय का बघा? नेट प्रॉफिट किती आहे ह्याची पण टोटल आपण करूया. ह्याची टोटल आहे ह्या कॉलमची. कुठून माहिती आहे का? इथून 12,000, 1,500, 2,500, 2,400, 3,100. म्हणजे ह्या 12,000पासून जर आपण टोटल केली इथपर्यंत तर एक्सपेन्सेसची टोटल आहे 62,000. टोटल आहे टोटल एक्सपेन्सेस 62,000. ह्याची टोटल केली एक्सपेन्सेसची टोटल किती येते बघा. ह्याची टोटल आली, आपण पहिले एक कंप्लीट करू. टोटल झाली 62,000. एक्सपेन्सेसची टोटल आली 19,200. कारण आपल्याला क्वेश्चनमध्ये नेट प्रॉफिट दिला आहे म्हणजे आपल्याला प्रॉफिटच होणार आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की एक्सपेन्सेस कमी आहेत आणि इन्कम जास्त आहे. मग ह्या दोघांचं आपण मायनस केलं बघा. ह्या दोघांचं मायनस केलं तर 12,800 आले. मी काय केलं, 32,000 हे आहेत इन्कम आणि हे आहेत एक्सपेन्सेस. इन्कममधून एक्सपेन्सेस गेले तो मिळाला नेट प्रॉफिट 12,800. तर मग मी इथं लिहिणार आहे नेट प्रॉफिट 12,800. समजलं का बघा? 12,800. त्याच्यानंतर मी ह्या पोस्टची इन्कमची टोटल करणार आहे. इन्कम जास्त आहे, 60,000 इन्कम आहे. त्याला मी डबल अंडरलाईन करणार आहे. आता ह्याची टोटल केली तर बघा 32च येणार. हे झालं इन्कम अँड एक्सपेन्सेस क्लोज झालं. आता हे पण क्लोज करायचं आहे. सेम आता बघा 8,300, 2,500, 2,400, 3,100 अशी ह्याची सगळ्याची टोटल करायची. एक्सपेन्सेसची टोटल आलेली आहे 42,800. 42,800 तुम्ही कॅल्सीवर करू शकता. इन्कम आहे 60,000. एक्सपेन्सेस आहेत बघा. हे होतं प्रीचा नेट प्रॉफिट प्रीचा. आता पोस्टचा आपण नेट प्रॉफिट काढूया. नेट प्रॉफिट किती होता? टोटल इन्कम होतं 60,000. 60,000 इन्कम. एक्सपेन्सेस आहेत 42,800. ह्या दोघांचं लेस करायचं. तुम्हाला आन्सर मिळेल 17,200. हा झाला तुमचा नेट प्रॉफिट. हा झाला तुमचा नेट प्रॉफिट. मग हा नेट प्रॉफिट तुमच्या ह्या कॉलममध्ये फुट करायचं. इथं एक्सपेन्सेसच्या खाली 17,200. आता ह्याची पण टोटल 60च येणार. 60,000. हा प्रीचे इन्कम अँड एक्सपेन्सेस क्लोज झालं. जसं आपण नेट प्रॉफिट काढतो तसंच काढलेलं आहे. त्याला नाव दिलं मी नेट प्रॉफिट. आता ही झाली आपली टोटल. आता टोटल ह्या दोघांची टोटल केली तर क्वेश्चनमध्ये गिवन आहे 30,000 नेट प्रॉफिट. जर तुम्ही केलेला आन्सर बरोबर असेल तर ह्या दोघांची टोटल करून बघा 30,000च येणार आहे. म्हणजे इथं काय येईल? टोटल प्रॉफिट नेट प्रॉफिट पहिला किती होता? 12,800 प्रीचा. पोस्टचा किती होता? तर 17,200. टोटल प्रॉफिट किती झाला बघा? 30,000 रुपये टोटल प्रॉफिट. आणि तोच क्वेश्चनमध्ये आपल्याला गिवन आहे. त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे इथं नेट प्रॉफिट किती आहे. नेट प्रॉफिट तुमचा 30,000 आहे आणि बरोबर आपला आन्सर आलं 30,000 नेट प्रॉफिट. तर इथं येणार आहे नेट प्रॉफिट 30,000.
समजलं का बघा. आता अजून थोडंसं राहिलेलं आहे. ह्याची टोटल करायची आहे आपल्याला. 62,000 प्लस 30,000 किती झाले? 92,000. झालं, संपला आपला क्वेश्चन. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला नेचर लिहायचं असतं. कुठल्या नेचरचा एक्सपेन्सेस आहे, नेचर ऑफ प्रॉफिट. ह्याच्यामध्ये मी इथं लिहिणार आहे नेचर ऑफ प्रॉफिट. नेचर, तर हे जे असतं हे एक्सपेन्सेस असतात फ्रीचे, ते कॅपिटल नेचरचे असतात. लक्षात ठेवा, कॅपिटल इथं लिहायचं कॅपिटल. आणि हे जे पोस्टचे जे नेट प्रॉफिट असतो तो रेव्हेन्यू नेचरचा असतो. रेव्हेन्यू नेचर. झालं, इथं आपला क्वेश्चन संपलेला आहे. माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर्स करा आणि इतरांना शेअर करा. धन्यवाद.